2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आता पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार आहे। आरोपींच्या निर्दोष सुटकेला पीडित कुटुंबियांकडून आव्हान देण्यात आलं होतं। निर्दोष सुटलेल्या 7ही जणांना कोर्टाची नोटीस, स्फोटाचा तपास करणाऱ्या NIAला ही आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। पुढील सुनावणी आता 6 आठवड्यांनी होणार आहे। आरोपींच्या निर्दोष सुटकेला पीडित कुटुंबियांचं आव्हान। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, खरं तर तपासात झालेल्या चुका किंवा काही त्रुटी या कारणावरून आरोपींची निर्दोष सुटका करता येणार नाही। तसेच स्फोटाची कारस्थान रचताना गुप्तता बाळगल्यामुळे थेट पुरावे उपलब्ध नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो याचिकेत करण्यात आलेला होता। आणि ही जी याचिका होती ही जे मृत्युमुखी पडले त्या स्फोटामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केलेली होती। सुरुवातीला खरं तर उच्च न्यायालयाने सांगितलं देखील होतं की उच्च न्यायालय कोर्टाला अशा पद्धतीने आव्हान देता येत नाही। मात्र त्यानंतर त्यांनी एकंदरीत सगळी गोष्ट ऐकून घेतली आणि एकंदरीत त्यांनी प्रश्न विचारले की या सगळ्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक साक्षीदार होते का? त्यावेळेला नाही असं उत्तर आलं। त्यानंतर त्यांना अहवाल देखील सादर करायला सांगितले होते। खरं तर हे अहवाल काल सादर करणं अपेक्षित होतं, मात्र ते झाले नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली आणि यावेळेला त्यांना सांगण्यात आलं होतं की आज कुठल्याही परिस्थितीत कोण कोण साक्षीदार आहेत, काय पुरावे ठेवण्यात आले होते कोर्टासमोर आणि कोणत्या प्रकारे तपास करण्यात आला, या सगळ्याची माहिती जी आहे ती कोर्टासमोर तुम्हाला सादर करावी लागेल। त्यानुसार आज ही माहिती सादर करण्यात आली। आणि आज जर बघितलं तर मालेगाव स्फोटाप्रकरणी भाजपच्या माजी खासदार जे आहेत साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह निर्दोष सुटलेल्या 7ही जणांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटिसा बजावलेल्या पाहायला मिळतात। आणि स्फोटाचा तपास करणाऱ्या NIA कोर्टला देखील त्यांनी बजावली आहे नोटीस। आणि त्याचबरोबर एकंदरीत तपास जो काही केलेला आहे त्याला देखील नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।